रत्नापूर शिवारातून 14,64,000 रुपयांचा मेफेड्रॉन अंमली पदार्थ जप्त। अंमली पदार्थाच्या तस्करी विरोधात मानवत पोलिसांनी मध्यरात्री धडक कारवाई करत 14,64,400 रुपये किमतीचा MD मेफेड्रॉन अंमली पदार्थ जप्त करून 2 आरोपींना अटक केली आहे। राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 61 वरील रत्नापूर शिवारातील मारुती मंदिरासमोर पहाटे सापळा रचण्यात आलेल्या या कारवाईत मानवत शहरासह परभणी जिल्हाभर जोरदार चर्चा सुरू आहे। मानवत पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक दर्शन शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली सदर कारवाई करण्यात आली। सय्यद उमर व अनीस कौसडीकर यांना मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे पोलिसांनी तत्काळ पथक तयार करून कारवाई केली आणि या कारवाईत 2 संशयितांना रंगेहात ताब्यात घेण्यात आले। या प्रकरणी पोलीस हवालदार सय्यद उमर सय्यद अमीन यांच्या फिर्यादीवरून गुन्हा रजिस्टर क्रमांक 365/2026 अंतर्गत NDPCS ॲक्ट 1985च्या कलम 8C, 22C, 27A व 29 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे। अटक करण्यात आलेल्या आरोपीमध्ये शेख अलीम शेख खाजा वय 32 वर्ष राहणार नायरा पेट्रोल पंपजवळ पाथरी आणि शाहरुख फेरोज खान पठाण वय 29 वर्ष राहणार रविवार पेठ अंबाजोगाई जिल्हा बीड यांचा समावेश आहे। तपासादरम्यान आरोपी अलीम शेख यांच्याकडून 52 ग्रॅम 38 मिलीग्रॅम वजनाचा 10,47,600 रुपये किमतीचा MD तर शाहरुख पठाण यांच्याकडून 20 ग्रॅम 84 मिलीग्रॅम वजनाचा 4,16,800 रुपये किमतीचा MD ड्रग्स असा एकूण 72 ग्रॅम 22 मिलीग्रॅम वजनाचा 14,64,400 रुपये किमतीचा प्रतिबंधित MD अंमली पदार्थ जप्त करण्यात आला। तसेच MH12 ME 9370 क्रमांकाची ॲक्टिवा 3G स्कूटी ही पोलिसांनी ताब्यात घेतली आहे। प्राथमिक तपासात आरोपी आर्थिक फायद्यासाठी प्रतिबंधित अंमली पदार्थाची बेकायदेशीर वाहतूक व विक्री करत असल्याचे समोर आले असून दोघांविरुद्ध NDPS कायद्यानुसार मानवत पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। घटनेचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक अनिल खिल्लारे करीत आहे। या कारवाईची माहिती मिळताच परभणी जिल्हा पोलीस अधीक्षक पंकज कुमावत, परभणी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक सरोदे, सहाय्यक पोलीस निरीक्षक दर्शन शिंदे यांनी घटनास्थळी भेट देऊन घटनेची पाहणी केली। ही धडक कारवाई यशस्वी करण्यासाठी पोलीस उपनिरीक्षक सय्यद उमर, अनीस कौसडीकर, संतोष सोनटक्के, विलास मोरे, सय्यद फयाज, केशव सावंत, रमेश मुंडे, मानवत पोलीस ठाण्याचे व स्थानिक पुणे शाखेचे संपूर्ण पथकाने मोलाचे सहकार्य केले। मानवत पोलिसांच्या या मोठ्या कारवाईमुळे अंमली पदार्थ तस्करांमध्ये खळबळ उडाली असून मानवत शहरात या कारवाईची जोरदार चर्चा सुरू आहे।